नाशिक रोड येथील वास्को चौक परिसरात बुधवारी मध्यरात्री 12च्या सुमारास जो थरार घडला त्याने संपूर्ण परिसर भीतीने गोठून गेला आहे. 2 दिवसांपूर्वीचा वाद मिटवण्याचा बहाणा करत एका तरुणाला बोलावून घेतले आणि त्यानंतर जे घडले ते काळीज हेलावून टाकणारे होते. 31 वर्षीय अनिकेत गायधनी या तरुणावर कोयता आणि तलवारीने थेट सपासप वार करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडण्यात आले. या जीवघेण्या हल्ल्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोके वर काढल्याचे चित्र निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पळसे येथील रहिवासी असलेला अनिकेत गायधनी याचे संशयित आरोपी शोहेब शेख या दोघांमध्ये दिवसांपूर्वी किरकोळ शाब्दिक वाद झाला होता. हा वाद मिटवून सलोखा करण्याच्या बहाण्याने संशयिताने अनिकेतला बुधवारी रात्री उशिरा वास्को चौकात बोलावले. अनिकेतला वाटले की वाद संपणार आहे, पण त्याला कल्पना नव्हती की समोर त्याच्या मृत्यूचा सापळा रचला गेला आहे. वास्को चौकात दोघे एकमेकांसमोर आले. सुरुवातीला बोलणे सुरू झाले, मात्र काही क्षणांतच शोहेब आणि त्याच्यासोबत दबा धरून बसलेल्या साथीदारांनी अचानक कमरेला खोचलेले कोयते आणि धारदार तलवारी बाहेर काढल्या. काही समजायच्या आतच त्यांनी अनिकेतवर क्रूरपणे सपासप वार करण्यास सुरुवात केली. अनिकेतने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोरांच्या अंगात जणू सैतान संचारला होता. अनिकेत जागेवरच रक्तबंबाळ होऊन कोसळला आणि हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अनिकेतला तात्काळ रक्ताच्या थारोळ्यातून उचलून नवीन बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी तातडीने अशोका रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेनंतर नाशिक रोड पोलिसांनी गुन्हेगारांना थेट आव्हान देत तपासाची चक्रे फिरवली. केवळ काही तासांच्या आत पोलिसांनी थरारक पाठलाग करून 2 मुख्य संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीत आणखी किती जण सामील होते याचा कसून तपास पोलीस करत असून फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक.